लिखित संदर्भ साधनांतर्गत आपण मराठी साधनांचा आपण आढावा घेतो आहे. त्यानुसार आपण मराठी साधनांचा जो पहिला पार्ट होता, बखरी म्हणजे काय थोडक्यात, या वेगवेगळ्या 7 ते 8 बखरींचा अभ्यास आपण मागील लेक्चरला केलेला आहे. मराठ्यांच्या इतिहासाची मराठी लिखित संदर्भ साधने समजून घेताना पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे शकावल्या. आता शकावल्या म्हणजे हा शब्द नेमका कसा तयार झाला? एक ओळ फॉर्मॅट, थोडक्यात लाईन, ओळ ज्याला आपण म्हणतो. शक अधिक आवली म्हणजे ओळ आणि त्यालाच ती म्हणजे शकावली. म्हणजे त्या शब्दाची आपल्याला एक संधी विग्रह वगैरे प्रकार मराठीमध्ये असायचा. शक अधिक आवली म्हणजे शकावली असा तो शब्द तयार होतो. तर काही मराठी जी घराणे होती, त्या मराठी घराण्यांमध्ये एक पद्धत होती की एखाद्या शक संवत्सरातील महत्वाच्या घटनांची नोंद करून ठेवायची. मग आता ही नोंद करण्याची पद्धत नेमकी कोणाकडनं आलेली दिसते? तर मुस्लिमांकडून ती रूढ झालेली होती. म्हणजे ज्या काही महत्वाच्या घटना असतील शक संवत्सरातील, त्या घटनांची नोंद व्यवस्थित पद्धतशीरपणे करून ठेवायची. मग त्यानंतर जर आपण पुढे बघितलं, समजा याच्यामध्ये नेमकं काय असतं, तर घटनांचं जे वर्णन असतं, या घटनांचं वर्णन एक अगदी थोडक्यात पद्धतीने किंवा त्यांच्या ज्या तारखा असतील, या तारखांचा उल्लेख या शकावलीमध्ये केला जातो. म्हणजे एखादी घटना घडली, त्या घटनेचं वर्णन करायचं आणि त्याची कोणत्या कोणत्या अमुक अमुक तारखेला अमुक अमुक तिथीला जशी काही ही घटना घडलेली आहे असं त्याच्यामध्ये या शकावलीमध्ये उल्लेख केलेला जातो. त्यानंतर समजा आता वेगवेगळे संशोधक आहे, मग या ज्या तारखांची नोंद ठेवली जाते ती शकामध्ये ठेवली जाते. शक म्हणजे हे संवत्सर आहे, शक संवत्सर. आता वाशी बेंद्रे हे एक इतिहास थोडक्यात संशोधक होते. या संशोधकांनी म्हणजे यांनी काय केलं, काय म्हणतायत ते या शकावलीविषयी, की शकावलीमुळे काय होतं. आपण याच्या अगोदर बखरी अभ्यासल्या. मराठ्यांच्या इतिहासाचं महत्वाचं मराठी साधन म्हणजे वेगवेगळ्या बखरी. याच्यामध्ये देखील आपल्याला इतिहास समजून घेण्यासाठी अतिशय महत्वाची माहिती आपल्याला बखरींच्या माध्यमातून मिळत असते. पण मग शकावलीमुळे काय होतं, मी तुम्हाला सांगितलं. शकावली म्हणजे काय, एखाद्या घटनेचं थोडक्यात वर्णन किंवा त्या घटनेची त्या तारखेचा तेथे उल्लेख करणे होय, ती झाली तुमची शकावली. पण एखाद्या बखरीमध्ये जर काही विसंगतपणा आलेला असेल, तर या शकावलीमध्ये म्हणजे थोडक्यात शकावलीमुळे काय होतं, की त्या बखरीतील तो विसंगतपणा आपल्याला दिसत नाही. म्हणजे थोडक्यात बखरीमध्ये ज्या विसंगत अशा बाबी आहेत, जो तपशील आहे, त्याला कुठेतरी एक संमती थोडक्यात या शकावली मार्फत दिली जाते. तर कागदपत्रामधील त्रुटींची माहिती शोधून ती उपयुक्त करणारे मराठ्यांच्या इतिहासाचे हे एक शकावली म्हणजे महत्वाचे साधन मानले जाते. या शकावलीमध्ये देण्यात आलेल्या तारखांशी, तिथी, वार यांच्याशी अन्य साधनातील एखाद्या घटनेची स्थल काल निश्चिती करता येते. येते का हे वाक्य नेमकं लक्षात आलं का काय आहे? आता शकावलीमध्ये एखाद्या घटनेची तारीख दिली आहे, तिथी दिलेली आहे, वार दिलेला आहे. पण त्याच घटनेबाबत इतर एखाद्या डॉक्युमेंट्समध्ये, एखाद्या साधनामध्ये ती घटना उल्लेखित केलेली आहे, पण त्याच्यामध्ये तुमची ती घटना कधी घडली, त्याचा वार कोणता होता, तिथी कोणती होती, याचा उल्लेख त्या डॉक्युमेंट्समध्ये, त्या साधनामध्ये तिकडे नाहीये. मग शकावलीचा हाच तर फायदा आहे की यातील तिथींचा एक घटनाक्रम घेऊन इतर साधनांमध्ये काही ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत त्याच्याशी कुठेतरी यांचा सुसंगतपणा एक जुळवला जातो. म्हणजे त्यांचा एक आपण काय म्हणतो तिथी संवाद. थोडक्यात तिकडे फक्त घटना दिली आहे पण तिथी नाहीये, पण शकावलीमध्ये तिथी आहे. त्या तिथीचं साधर्म्य साधून त्या घटनेचा संबंध या शकावली मार्फत लावला जातो. म्हणजे थोडक्यात स्थलकाल निश्चिती करता येते. मग त्या म्हणजे त्या काळचं जे काही घराणं असेल, त्या घराण्यातील महत्वाच्या व्यक्तींचा जन्म कधी झाला,
त्याने संपूर्ण हयातीत आपलं कर्तृत्व कसं गाजवलं आणि त्याचा मृत्यू कसा झाला इत्यादी बाबी अगदी क्रमशः या शकावलीमध्ये नोंदविल्या जातात. म्हणजे थोडक्यात एखाद्या राजाची जी माहिती असेल, अगदी जन्मापासून मृत्यूपर्यंत आणि त्याने मध्यंतरी केलेलं त्याचं काम किंवा कर्तव्य याची माहिती या शकावलीमध्ये नोंदवलेली असते. आता या नोंदी थोडक्यात घेत असताना तत्कालीन सामाजिक, राजकीय आणि आर्थिक ज्या महत्त्वाच्या घटना असतील, या घटनांची नोंद देखील या शकावलीमध्ये केली जाते. त्यामुळेच या शकावल्या मराठ्यांच्या इतिहासाचं एक महत्त्वाचं साधन मानलं जातं. कारण की प्रत्यक्षरित्या तिथे तिथी दिलेली असते. त्या तिथीची नोंद केलेली असते, की अमुक-अमुक घटना नेमकी कधी घडली, याचा उल्लेख त्याच्यामध्ये केलेला असतो. मग अशा कोणकोणत्या वेगवेगळ्या शकावल्या आहे, की ज्या मराठ्यांच्या इतिहासाचं मराठी साधन म्हणून उपयुक्त ठरतात? आता त्यातील पहिली जी आहे ती म्हणजे जेधे शकावली. आता हिला जेधे शकावली नाव का पडलं? तर जेधे घराण्यातील दप्तरात ही शकावली सापडलेली आहे. त्यामुळे ती जेधे शकावली म्हणून ओळखली जाते. आता या शकावलीमध्ये काय नेमकं कसली माहिती देण्यात आलेली आहे? तर औरंगजेब बादशाहच्या जन्मापासून म्हणजे साधारणतः 1618ला औरंगजेब बादशाहचा जन्म झाला. त्याच्या जन्मापासून ते जिंजीच्या वेढ्यापर्यंत म्हणजे अगदी 1690-91 पर्यंतची जी माहिती आहे, जो घटनानुक्रम आहे, जो कालानुक्रम आहे, त्याची माहिती या शकावलीमध्ये देण्यात आलेली आहे, जेधे शकावली. त्यामुळे मराठ्यांच्या इतिहासामध्ये या कालखंडात ज्या महत्त्वाच्या घटना घडून गेल्या, याची एक तिथीवार नोंद या जेधे शकावलीमध्ये केलेली आहे. आता त्यापैकी जवळ-जवळ 181 घटना म्हणजे या शकावलीला जवळ-जवळ 181 घटना या शिवचरित्रासंबंधीच्या नोंदी देतात. येतंय ना लक्षात? म्हणजे जेधे शकावलीमध्ये ज्या वेगवेगळ्या घटना आहेत, तर त्यातील 181 घटनांच्या या घटना कशा संदर्भात आहे? तर शिवचरित्रासंबंधीच्या नोंदी या घटनांच्या अंतर्गत देण्यात आलेल्या आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म म्हणजे ती जी आपण छत्रपती शिवाजी महाराजांची त्या तिथीनुसार 19 फेब्रुवारी 1630 हा जो उल्लेख आहे ना या तिथीचा तर तो जेधे शकावलीमध्ये देण्यात आलेला आहे. मग त्यानंतर समजा आपण पुढे बघितलं शकावलीत ज्या नोंदी केलेल्या असतात त्या अतिशय अचूक स्वरूपाच्या असतात. त्याच्यामुळे हे इतिहासाचं एक महत्त्वाचं साधन मानलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती याच्यातून तर दिसतेच, पण छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांच्या चरित्रातील देखील अनेक वेगवेगळ्या घटना यामध्ये या जेधे शकावलीमध्ये देण्यात आलेल्या आहे. पण बऱ्यापैकी म्हटल्यापेक्षा काही उणिवा किंवा दोष या शकावलीमध्ये आढळून येतात. म्हणजे इतिहासाच्या बाबतीत विचार करताना बघा कोणत्याही साधनावर अगदी डोळे झाकून विश्वास ठेवता येत नाही आपल्याला. म्हणजे एखादी घटना तो कालानुक्रम एका पुस्तकात एका संदर्भ पुस्तकात वेगळा असतो, एखाद्या ग्रंथात वेगळा असतो, तो दुसरीकडे त्याचा उल्लेख काहीतरी वेगळा असतो. म्हणजे अगदी डोळे झाकून कोणत्याही साधनावर आपणास विश्वास ठेवता येत नाही. ते ऐतिहासिक सत्यतेवर म्हणजे जी सत्यता त्या कागदपत्राची आहे, त्या घटनेची आहे, ती आपल्याला त्या इतिहासाच्या कसोटीवर घासूनच बघावी लागते. तेव्हा तिचा कुठंतरी म्हणजे एक खरी डॉक्युमेंटरी तयार होत असते. त्यानंतर दुसरी जी शकावली आहे ती म्हणजे शिवापूरकर देशपांडे शकावली. म्हणजे शिवापूरच्या देशपांडे घराण्याच्या कागदपत्रामध्ये सापडलेली ही शकावली आहे. आता हिचं जे साम्य आहे थोडक्यात ही जेधे शकावलीशी थोडी जुळती मिळती वाटते. परंतु या शकावलीमध्ये जी शेवटची घटना नोंदवली गेली आहे ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं महानिर्वाण कसं झालं, ही थोडी या जेधे शकावलीपेक्षा थोडी वेगळी वाटते. शिवाय जेधे शकावलीमध्ये
ज्या मराठ्यांच्या इतिहासाविषयी ज्या काही वेगवेगळ्या 4 महत्त्वाच्या नोंदी आहेत, त्या जेदे शकावलीमध्ये आढळत नाहीत, पण या शिवापूरकर देशपांडे शकावलीमध्ये आढळतातच. हे या शिवापूरकर देशपांडे शकावलीचं वैशिष्ट्य मानलं जातं. शिवाय काही ज्या इतर अनेक नोंदी असतील, त्या देखील यामध्ये अतिशय तपशीलवारपणे, सविस्तरपणे देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर शकावल्या मराठ्यांच्या इतिहासाचं मराठी साधन म्हणून आपण काय बघतोय, तर शकावल्या. त्याच्यातील पुढची जी शकावली आहे ती म्हणजे शिवापूरकर शकावली. शिवापूरकर देशपांडे ही एक वेगळी शकावली आणि शिवापूर शकावली ही एक वेगळी शकावली. आता शब्दांचा उल्लेख कसा असतो, आता थोडक्यात एक घटना, थोडक्यात एक शब्द कुंजरगड. आता जेदे शकावल्यामध्ये ज्या शब्दाचा उल्लेख कुंजरगड आहे त्या शब्द तोच, फक्त शिवापूर शकावलीमध्ये त्याचा उल्लेख कसा करण्यात आलेला आहे, कुंज कुरंगेस. म्हणजे तिकडं कुंजरगड आणि इकडं कुरंगेस, म्हणजे असा शब्द एकच, अर्थही एकच, पण त्याचा उल्लेख मात्र वेगळा. आता या शिवापूर शकावलीमध्ये नेमकं काय आढळतं, तर 1648 ते 1681 या काळामध्ये ज्या विविध ऐतिहासिक घटना घडून गेल्या, या ऐतिहासिक घटनांची नोंद या शिवापूर शकावलीमध्ये आपणास दिसून येते. ज्या अनेक वेगवेगळ्या नोंदी आहेत, त्या सर्वच नोंदी अतिशय विश्वसनीय मानल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे ही शकावली मराठ्यांच्या इतिहासाचं साधन म्हणून अतिशय महत्त्वाची मानली जाते. मग या ज्या नोंदी आहेत, म्हणजे 1648 ते 1681 या काळामध्ये, त्या नेमक्या कोणाच्या संदर्भात आहे, तर बहुतेक नोंदी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत देण्यात आलेल्या आहे. आणि अगदी शेवटच्या 9 नोंदींचा जर आपण विचार केला तर मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दलच्या त्या नोंदी या शिवापूर शकावलीमध्ये करून ठेवण्यात आलेल्या आहे. त्यामुळे इतिहासाचं एक मराठ्यांच्या इतिहासाचं एक मराठी साधन म्हणून शकावल्यांमध्ये ही शिवापूर शकावली अतिशय मोलाचं साधन मानले जाते. त्यानंतर समजा आणखी वेगवेगळ्या बखरी, त्या अगदी डिटेलने पण मी तुम्हाला त्यांची नावं सांगतो. आता बाळाजी आवजी चित्रे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे चिटणीस होते ते बाळाजी आवजी चित्रे. आता यांनी चित्रे शकावली लिहिली, म्हणजे त्यांनी जी शकावली लिहिली, थोडक्यात त्यांच्या आडनावावरून तिला चित्रे शकावली असं नाव देण्यात आलं. त्यानंतर आदर्शशाही घराण्याच्या इतिहासासंबंधी अतिशय उपयुक्त माहिती देणारी फारसी भाषेतील एक सप्तकुर्शी नावाची शकावली आहे. सप्तकुर्शी म्हणजे 7 सिंहासने असा त्याचा शब्दशः अर्थ होतो, सप्तकुर्शी. म्हणजे मी तुम्हाला एक समजण्यासाठी जो शब्द, जे वाक्य महत्वाचं वाटतं ना, ते मी त्याला रेड कलरमध्ये हायलाइट केलेलं आहे, म्हणजे तुमच्या लक्षात पटकन येऊ शकतं. म्हणजे थोडक्यात या सर्व शकावल्या मराठ्यांच्या इतिहासाचं एक मराठी साधन म्हणून आपणास उपयुक्त ठरतात. मराठ्यांच्या इतिहासाची मराठी साधने म्हणून, मराठी म्हणजे आपण लिखित संदर्भ साधने आपण बघतोय. थोडक्यात मराठ्यांच्या इतिहासाची लिखित संदर्भ साधने, त्याच्यामध्ये आपण शकावल्या बघितल्या, म्हणजे सर्वप्रथम बखरी बघितल्या आणि बखरीनंतर आपण वेगवेगळ्या 3-4 शकावल्यांची माहिती आपण बघितलेली आहे. आता त्यानंतर मराठ्यांच्या इतिहासाचं पुढचं एक आणखी मराठ्यांच्या इतिहासाचं महत्वाचं साधन कोणतं मानलं जातं, मराठी साधन, तर ते म्हणजे तुमचं आज्ञापत्र. आता हे आज्ञापत्र कोणी लिहिलं, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो महत्वाचा प्रधान होता रामचंद्र पंत अमात्य, अतिशय महत्वाची भूमिका होती यांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये. त्यांनी हे थोडक्यात हा ग्रंथ, याला आज्ञापत्र म्हणजे थोडक्यात याला ग्रंथ म्हटलं जाईल. रामचंद्र पंत अमात्य यांनी साधारणतः 1715 मध्ये एक राजनीतीशास्त्रावर आधारलेला हा ग्रंथ लिहिलेला आहे, म्हणजे थोडक्यात त्यालाच आज्ञापत्र असं म्हटलं जातं. मग याच्यामध्ये कशाचा उल्लेख करण्यात आलेला आहे, तुम्हाला आज्ञापत्रातून नेमकं कशाची माहिती मिळते, तर सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुशल राजनीतीची माहिती याच्यातून आपणास मिळते. त्यांनी जे चालवलेलं उत्कृष्ट प्रशासन होतं, या प्रशासनाची किंवा त्यांच्या कुशल राजनीतीचा त्यांची जे पुढील वारसा आहेत,
म्हणजे छत्रपती संभाजी महाराज असेल किंवा छत्रपती राजाराम महाराज असेल, या वारसांना त्यांच्या कार्याचा, त्यांच्या कुशल राजनीतीचा, त्यांच्या उत्कृष्ट प्रशासनाचा आदर्श म्हणून परिचय व्हावा, त्यासाठी त्या हेतूने हा ग्रंथ रामचंद्र पंत अमात्य यांनी लिहिलेला आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्या पूर्वजांनी काय केलं त्याच्यातून, म्हणजे थोडक्यात आज्ञापत्र या ग्रंथातून आपल्या पूर्वजांनी जे कार्य केलं या कार्याचा आढावा आपणास या ग्रंथातून घेता येतो किंवा त्या वारसांना घेता यावा, असं देखील या हेतूने हा आज्ञापत्र ग्रंथ रामचंद्र पंत अमात्य यांनी लिहिलेला दिसतो. आता या ग्रंथामध्ये शिवकाळातील राजनीती, प्रशासनाचं धोरण, कल्याणकारी राज्यव्यवस्थेचे ध्येय, वेगवेगळी धोरणे, त्यानंतर साम्राज्यामध्ये असलेले वेगवेगळे गड किल्ले, किल्ले प्रशासन, ती प्रशासन व्यवस्था, तुमची आरमार व्यवस्था, त्यानंतर तुमचं पायदळ, साम्राज्यामध्ये असलेली लष्कर व्यवस्था, वेगवेगळी महसूल खाती, वतनदार, छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रशासन चालवताना, राज्य चालवताना जी वेगवेगळी धार्मिक धोरणे राबवली त्याची माहिती या आज्ञापत्रातून मिळते. म्हणजे थोडक्यात शिवकालीन इतिहासाची माहिती आपल्याला समजून घ्यायची असेल एक मराठी साधन म्हणून, तर रामचंद्र पंत अमात्य यांनी लिहिलेला हा आज्ञापत्र ग्रंथ अतिशय मोलाचं आणि महत्वाचं साधन मानलं जातं. आता आज्ञापत्रामध्ये फक्त राजकीय घटनांचं वर्णन आहे का? नाही. तुम्ही म्हणाल राजनीती शास्त्रावरचा हा ग्रंथ आहे, तो रामचंद्र पंत अमात्य यांनी लिहिला, पण याच्यामध्ये फक्त राजकीय घटनांचा समावेश किंवा वर्णन नाही. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची उभारणी त्यांनी ज्या उदात्त तत्वांवर केलेली आहे त्या राज्याच्या म्हणजे संपूर्ण उभारणीपासूनची माहिती या आज्ञापत्रामध्ये आपणास बघावयास मिळते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाबाबतची किंवा त्या कालखंडाची माहिती आपणास घ्यायची असेल तर हे आज्ञापत्र अतिशय महत्वाचं साधन मानलं जातं. त्यानंतर अगदी मराठ्यांच्या इतिहासाची लिखित संदर्भ साधने आपण बघतोय. त्या अगोदर आपण मराठी साधने बघताना बखरी बघितल्या, बखरीनंतर आपण शकावल्या बघितल्या, है की नाही. त्यानंतर आज्ञापत्र बघितलं आपण, आणि त्यानंतर पुढचं जे साधन आहे थोडक्यात या साधनांमध्ये आपण आज पोवाडे, म्हणी आणि वाक्प्रचार हे देखील मराठ्यांच्या इतिहासाचं, मराठ्यांच्याच नाही, हे कुठेही एक साधन, पण ते अगदी खरं नाही हा. पोवाडा, एखादे पोवाडे रचले जातात, म्हणजे पोवाडा करणाऱ्या व्यक्तीला काय म्हटलं जातं तर शाहीर म्हटलं जातं. शाहीर अण्णाभाऊ साठे अतिशय, म्हणजे त्यांनी खूप अनेक पोवाडे त्यांनी तयार केलेले होते. मग पोवाडे, म्हणी, वाक्प्रचार हे देखील मराठ्यांच्या इतिहासाचं अतिशय महत्वाचं साधन मानलं जातं. इतिहासामध्ये घडून गेलेल्या त्या व्यक्तीचं जे शौर्य असेल किंवा एखाद्या घटनेचा काही टॉपिक असेल, विषय असेल, त्याला एक काव्यमय स्वरूपात व्यक्त करणे म्हणजे थोडक्यात हा एक पोवाडा नावाची जी पद्धत आहे असं त्याला म्हटलं जातं. तुम्हाला सांगितलं पोवाडे करणारे व्यक्तीस काय म्हटलं जातं तर शाहीर म्हटलं जातं. आता जेदे, शकावली, त्यानंतर करिना, करिना करिना म्हणजे कागदोपत्री करिना, एक करिण्यात उल्लेख असणे, शकावलीत उल्लेख असणे. आता जेदे शकावलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची जी भेट झाली होती या भेटेचं वर्णन करणारा एक पोवाडा म्हणजे अफजल खान व शिवाजी महाराज यांच्यावरील पोवाडा त्या जेदे शकावलीमध्ये आणि करिण्यामध्ये उल्लेखित करण्यात आलेला आहे. आता करिना म्हणजे हे एक डॉक्युमेंटरी आहे, थोडक्यात एक डॉक्युमेंट्स आहे. एखाद्या व्यक्तीच्या मालकीची जमीन किंवा वतन याच्याबाबतचं माहिती देणारं दस्तऐवज म्हणजे थोडक्यात ते करिना असं त्याला म्हटलं जातं. म्हणजे या जेदे शकावली व करिण्यामध्ये देखील अफजल खान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची अफजल खानाबरोबर झालेली ती भेट आणि तो प्रसंग, त्या संपूर्ण प्रसंगाचं एक पोवाडा स्वरूपात वर्णन या जेदे शकावलीमध्ये देखील आणि करिण्यामध्ये देखील आढळून येतं. त्याचप्रमाणे मग इतर देखील काही पोवाडे आहेत. बाजी पासलकर यांचा पोवाडा, तुळशीदास यांचा सिंहगडाचा
पोवाडा असे वेगवेगळे पोवाडे देखील मराठ्यांच्या इतिहासाचं साधन मानले जातात. पण काय होतंय नेमकं पोवाड्यामध्ये फारच थोडी म्हणजे जी माहिती उल्लेखित करण्यात आलेली आहे ती फार थोडी आहे थोडक्यात. त्याच्यामुळे अगदी विश्वासपणे आपण त्याला काय म्हणतो कपोलकल्पित काहीतरी कल्पनाविलास त्याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. सगळी माहिती खरी 100% अगदी खरी असंही पोवाड्यामध्ये नसतं. फक्त एक इतिहासाचं साधन त्याला म्हणता येईल, पण अगदी विश्वसनीय साधन त्याला म्हणता येत नाही. आलंय लक्षात? म्हणजे पोवाडे, म्हणी, वाक्प्रचार. आता हे पोवाडा समजा वाक्प्रचार काय प्रकारे किंवा म्हणी काय प्रकारे? तर एखाद्या ऐतिहासिक घटना संदर्भामध्ये एखादी घटना घडून गेली आणि त्याच्या बाबतीत एखादा वाक्प्रचार रूढ झाला किंवा म्हण रूढ झाली थोडक्यात. इतिहास प्रसिद्ध अतिशय महत्वाची घटना एका म्हणीमध्ये उल्लेखित करण्यात येते बघा. होता जीवा म्हणून वाचला शिवा. ही एक म्हण होती. म्हणजे त्यावेळेस तो जीवा महाला जर नसता तर छत्रपती शिवाजी महाराजांना आपले प्राण देखील गमावे लागले असते. म्हणजे थोडक्यात होता जीवा म्हणून वाचला शिवा. जीवा महाला तेथे उपस्थित होता त्या प्रसंगाच्या वेळी, त्या संकटाच्या वेळी, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा जीव वाचला. म्हणून ती म्हण ऐतिहासिक पद्धतीने त्या ऐतिहासिक घटनेचं आपल्याला स्मरण करून देते. म्हणजे थोडक्यात म्हणी वाक्प्रचार देखील आपल्याला एक मराठ्यांच्या इतिहासाचं साधन म्हणून उपयोगी पडतात. म्हणजे ती म्हण तेव्हापासून रूढच झाली ना, की होता जीवा म्हणून वाचला शिवा. म्हणजे अशा पद्धतीनं म्हणी, पोवाडे, वाक्प्रचार हे देखील मराठ्यांच्या इतिहासाचं अतिशय महत्वाचं साधन मानलं जातं. ठीक आहे, इथपर्यंत झालंय. आता थोडक्यात अजून आपल्याकडे 4-5 मिनिट आहे. आपण ऐतिहासिक कागदपत्रे बघूया. ऐतिहासिक कागदपत्रे देखील मराठ्यांच्या इतिहासाचं एक लिखित महत्वाचं, कारण ते अस्सल असतं, ऐतिहासिक असतं, लिखित असतं. त्याच्यामुळे ते अतिशय महत्वाचं असतं ऐतिहासिक कागदपत्रे. मग आता सर्वप्रथम मराठ्यांचा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केला की कोणी केला? तर ग्रँड डफ याने केला. ठीक आहे, त्याने मराठ्यांचा इतिहास लिहिला. पण त्याच्यामध्ये त्याच्याकडून काय झालं? जाणतेपणे म्हणा किंवा अजाणतेपणे म्हणा, काही उणिवा राहिल्या, काही दोष त्याच्यामध्ये राहून गेलेले दिसतात. त्याच्यामुळे मग त्याच्यानंतर अनेक टीका त्याच्यावर झालेल्या दिसतात. मग पुढील काळामध्ये काय झालं, की ऐतिहासिक कागदपत्रांचं इतिहास लेखनामध्ये अतिशय महत्व आहे असं वेगवेगळ्या संशोधकांनी, इतिहासकारांनी ओळखलं. आणि त्याच माध्यमातून पुढं मग काय केलं, की त्यांनी ऐतिहासिक साधनांचा किंवा त्या साधनपत्रांचा शोध घेण्यास सुरुवात केली, त्याला प्रसिद्धी देण्यास सुरुवात केली. त्याच्यातून ते ऐतिहासिक कागदपत्र पुढे सापडत गेलेली दिसतात आणि ती इतिहासाचं साधन बनलेली दिसतात. इतिहासाचार्य राजवाडे, विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांनी मराठीकालीन कागदपत्रांना काय म्हटलंय? तर वेद वाङ्मय म्हटलं आहे. कागदपत्रांचं स्थान अगदी वाङ्मयाच्या, वेद वाङ्मय यांच्या लेवलला त्यांनी नेऊन ठेवलेलं आहे. राजवाडे. आता मग हे जे कागदपत्रांचं संशोधन झालं, अनेक लाखो कागदपत्रे याच्यातून उपलब्ध झालेली दिसतील. पण होतं काय? मराठ्यांचा जो इतिहास आहे ना, तो बऱ्यापैकी मोडी भाषेमध्ये ती डॉक्युमेंट्स उपलब्ध आहेत. आपण मोडी क्लास घेतो बघा, म्हणजे सर्टिफिकेट कोर्सच आहे आपल्याकडे तो मोडी. प्रत्येक वर्षी आपण घेत असतो. तुम्हीही शिकावं अशी माझी अपेक्षा. यावर्षी आपलं जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण तो घेणार आहोतच. म्हणजे मोडी तुम्ही शिकण्याचे खूप फायदे आहेत, कारण मराठीकालीन जे दस्तावेज कागदपत्र आहेत ती सर्व मोडी भाषेमध्ये देण्यात आलेली आहेत. मग आता या मराठी साधनांमध्ये जी कागदपत्र सापडली त्याच्यात काय काय सापडलं? अस्सल पत्रव्यवहार, एकदम ओरिजिनल जे पत्रव्यवहार झालेले आहेत ते सापडले आहेत. शिवचरित्र साहित्य, शिवकाळातील वेगवेगळे पत्र सापडलेले आहेत. ताराबाईकालीन वेगवेगळे पत्रव्यवहार याच्यातून दिसून येतात, कागदपत्रे दिसून येतात. ऐतिहासिक लेखसंग्रह देखील सापडलेले आहेत. करवीर घराण्याच्या इतिहासाची जी साधने आहेत ती देखील या संशोधनाअंतर्गत सापडलेली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची स्वतःच्या हस्तलिखिताची देखील अनेक पत्रे सापडलेली आहेत.
म्हणजे अशी वेगवेगळे ऐतिहासिक कागदपत्रे त्या संशोधनातून म्हणजे इतिहासकारांनी आणि संशोधकांनी जेव्हा ते मनावर घेतलं की साधने ऐतिहासिक कागदपत्रे शोधून काढून त्याला प्रसिद्धी द्यायची, मग याच्यातून हे सर्व एवढं काही सापडलेलं दिसतं. जे साने, मोडक, चिपळूणकर यांसारख्या व्यक्तींनी संपूर्ण त्या कार्यास वाहून घेतलं आणि भारतवर्ष नावाचं एक जे मासिक होतं, याच्या माध्यमातून त्यांनी या मराठी कागदपत्रास प्रसिद्धी दिलेली दिसते. कोल्हापुरात देखील विजापूरकरांनी काय केलं, ग्रंथमाला नावाचं एक मासिक सुरू केलं आणि त्या मासिकातून ही ऐतिहासिक कागदपत्रे प्रसिद्ध करण्यास सुरुवात केलेली दिसते. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी तर संपूर्ण महाराष्ट्र अगदी उपाशी तापाशी राहून या माणसाने संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आणि ते जे लाखो कागदपत्रे सापडली ती 22 खंडांमध्ये मराठ्यांच्या इतिहासाची साधने म्हणून जी 22 खंड प्रकाशित केली, ती त्या खंडांच्या अंतर्गत ही कागदपत्रे त्या माणसाने प्रकाशित केलेली किंवा प्रकाशात आणलेली दिसते. त्यामुळे पुढं काय की यातील जे खंड म्हणजे 22 खंड आहे ना, त्याच्यातील 8 खंड क्रमांक 8, खंड क्रमांक 10, 15, 16, 17, 18, 20, 21 आणि 22 हे जे खंड आहेत ना, ते पूर्ण शिवकाळासंबंधीची माहिती आपणास देतात. म्हणजे वि. का. राजवाडे यांच्या या 22 खंडापैकी हे खंड आपल्याला शिवकाळाची माहिती देतात. म्हणून एक मराठ्यांच्या इतिहासाचं लिखित मराठी संदर्भ साधन म्हणून हे वि. का. राजवाडे यांचे 22 खंड म्हणजे त्या 22 खंडातील इतर जे काही तुम्हाला मी सांगितले जवळजवळ 9 खंड ते अतिशय महत्वाचे मानले जातात. आता पुण्याच्या भारत इतिहास संशोधन मंडळाने देखील शिवकाळासंबंधी जवळजवळ अस्सल कागदपत्रे असणारे 14 खंड प्रकाशित केलेले दिसतात. शिवजन्म म्हणजे शिवशाहीपूर्वीचा महाराष्ट्र, कर्नाटकातील विविध घराणी, शिवकालीन मातब्बर घराणी, दत्तक प्रकरण, नाणी व्यवस्था, वतन व्यवस्थेविषयक छत्रपती शिवाजी महाराजांचं धोरण म्हणजे अशी वेगवेगळी सामाजिक, धार्मिक, आर्थिक माहिती याच्यातून या डॉक्युमेंट्समधून आपणास मिळते. त्यानंतर आप्पासाहेब पवार यांनी देखील ताराबाई कालीन कागदपत्रांचे 3 खंड, त्यानंतर मा. वि. गुजर यांनी 8 खंड करवीर छत्रपती घराण्याची माहिती देणारे त्यांनी याच्यात समाविष्ट म्हणजे संशोधित केलेले आहेत, प्रकाशित केलेले आहेत. त्यानंतर स. मा. गर्गे यांनी देखील करवीर रियासतीची कागदपत्रे एक साधारण ग्रंथ म्हणून प्रकाशित केलेली आहे. म्हणजे हे झालं तुमचं ऐतिहासिक कागदपत्रे जी मराठ्यांचा इतिहास समजण्यासाठी अतिशय महत्वाची मानली जातात, कारण ती लिखित स्वरूपाची असतात. त्यामुळे ते मराठ्यांच्या इतिहासाचं साधन म्हणून अतिशय महत्वाचं एक साधन मानलं जातं. त्याचप्रमाणे वेगवेगळे शिलालेख असतील. आता एक शिलालेख आहे तंजावर येथील बृहदेश्वर मंदिरात कोरलेला शिलालेख. आता भोसले घराण्याबद्दलची जी सांप्रत माहिती आहे ती या शिलालेखामध्ये उल्लेखित करण्यात आलेली आहे. म्हणजे ते रिटन आहे, थोडक्यात लिहिलेलं आहे. आपण काय बघतोय, लिखित संदर्भ साधनं बघतोय. म्हणजे थोडक्यात आपण लिखित संदर्भ साधनामध्ये शिलालेखावरील माहिती किंवा तो मजकूर देखील मराठ्यांच्या इतिहासाचं एक साधन म्हणजे मराठ्यांच्याच नाही, शिलालेखावर उत्खनित केलेली जी माहिती असेल ती इतिहासाचं साधन म्हणून महत्वाची मानली जाते. म्हणजे शिलालेखावर किंवा नाण्यांवर वगैरे लिहिलेला मजकूर हे देखील म्हणजे तत्कालीन कालखंड समजण्यास, तत्कालीन काळातील माहिती मिळण्यास म्हणजे भोसले घराण्याची माहिती या तंजावर येथील बृहदेश्वर शिलालेखावरून आपणास मिळते. हे झाले तुमचे ऐतिहासिक कागदपत्रे. म्हणजे आज आपला हा मुद्दा इथं संपलाय. मराठ्यांच्या इतिहासाची पहिल्या प्रकरणातील लिखित संदर्भ साधने आपण बघतोय. त्याच्यामधील मराठी साधने हा मुख्य मुद्दा आपण अभ्यासण्यासाठी घेतला होता. त्याच्या अंतर्गत आपण बकरी बघितल्या, शकावल्या बघितल्या, वेगवेगळ्या आज्ञापत्रे बघितली, तुमची म्हणी, पोवाडे, वाक्प्रचार असतील आणि वेगवेगळी लिखित ऐतिहासिक कागदपत्रे असतील. म्हणजे वि. का. राजवाडे यांचे त्या 22 खंडांसहित या ऐतिहासिक कागदपत्रांचा आपण आढावा घेतला आणि शेवटी शिलालेखावरील मजकूर म्हणजे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या लेक्चरमध्ये बघितली. तुमचा प्रकरण 1 मधील पहिला लिखित संदर्भ साधने या मुद्द्यातील मराठी साधने हा मुद्दा आज आपण संपवलेला आहे. तुम्हाला बऱ्यापैकी समजलेलं असेल